शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनवर तणनाशक फवारणीचं नियोजन कसं करायचं आणि किती दिवसाला सोयाबीनवर तणनाशक फवारणी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकरीविषयी अशीच माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सोयाबीन पेरल्यापासून आपल्याला हे तणनाशक 21 दिवसाच्या आत फवारणं गरजेचं आहे. म्हणजे 20 दिवसाच्या नंतर 21 दिवसाच्या आत. तर 21व्या दिवशी किंवा 22व्या दिवशी तुम्ही तणनाशक फवारू शकता, कारण तोपर्यंत सोयाबीन ही आपली फुटवे फुटायच्या पोझिशनमध्ये असते 21 दिवसामध्ये. कारण ज्यावेळेस आपण सोयाबीन ही 39 दिवसात आपल्या सोयाबीनला फुलही प्रतिक्रिया चालू होते. 39 दिवसात सोयाबीनच्या पिकाला फुल लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला 20, 21, 22 दिवसामध्ये पेरणी झाल्यापासून सोयाबीनवर तणनाशक फवारणं गरजेचं असतं, जेणेकरून सोयाबीन पिकाचं नुकसान होऊ नये आणि रान झाकळत नाही. म्हणजे रान असं मोकळं असतं त्यावेळेस फवारणी केल्यामुळे आपल्या तणावरती पूर्णपणे आपला औषधाचा वापर व्हावा, म्हणून आपल्याला 21 ते 22 दिवसात दरम्यान सोयाबीनवर तणनाशकची फवारणी घेणं गरजेचे असते. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आता ओडीसी औषधं आहेत, कोणी साकेत फवारतंय. तर अलग अलग शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळा अनुभव आहे. जर ज्या शेतकऱ्यांना ज्याचं हे येत असेल, रिझल्ट येत असेल, ते शेतकरी त्या औषधी फवारतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये तणनाशकमध्ये एक हुमिक आपल्याला प्रत्येकी शेतकऱ्यांनी ते घेतलं पाहिजे. कारण हुमिकनं काय होतं आहे की ज्यावेळेस ज्या शेतीला आपल्याला बुरशी येते, तर बुरशी मुळ्या फुटा होतात हुमिकनं. तर बुरशी आलेली आहे ती हुमिक फवारल्याच्या नंतर त्यावरती मुळी जास्त फुटल्यामुळे बुरशीचा काही आपल्याला दुष्परिणाम होत नाही आपल्या पिकावरती. त्यामुळे आपण त्यामध्ये एक हुमिकची फवारणीसुद्धा घेतली पाहिजे. तर त्या तणनाशकमध्ये हुमिक फवारल्यामुळे आपल्या सोयाबीनवरती जे पिवळटपणा येणार आहे किंवा त्याची जी काही वाढ थांबणार आहे त्याच्यामुळे काही परिणाम दिसून येत नाही. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला हुमिकची फवारणी करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होऊ नये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहतात कमेंटमध्ये नक्की माहिती द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.